नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना हा महिना उत्साहाचा आणि उलाढालीचा असा म्हणता येईल. आपले नवीन प्रोजेक्ट, नवीन योजना या सगळ्यांना या महिन्यात चांगला वेग प्राप्ती होणार आहे. आपण काही प्लॅनिंग केलं असेल, काही महिन्यापासून प्लॅनिंग करत असाल आणि ते कधी सुरुवात करायचं या विवंचनेत आपण असाल, तर या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये आपण त्याला आपल्या फील्डवर आणू शकता आणि त्याचा आपण अनुभव घेऊ शकता आणि त्या सगळ्यातून आपल्याला एक नावलौकिक मिळवता येईल. म्हणून त्या व्यक्तींनी जोरदार कामाला लागा आणि आता आपल्या ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायला लागा. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या घराची डागडुजी करणे, रिपेरिंग करणे, घरासाठी काही खर्च करणे, पेंटिंग करणे, अशा ज्या काही गोष्टी पेंडिंग आहेत त्या या महिन्यात करून घ्या. कारण या महिन्यात त्या गोष्टी केल्याने त्याचा जो आयुष्य आहे ते आयुष्य तुम्हाला वाढलेलं असं समजेल किंवा योग्य वेळी हा काम केलं तर त्याचं आयुष्य वाढीस लागेल असं या ठिकाणी दिसून येतं. मित्रपरिवार आणि यांच्याबरोबर, भावंड यांच्याबरोबर आपण कुठेतरी लग्न कार्याला, धार्मिक कार्याला, समारंभाला या महिन्यात जाण्याचा योग आला तर अवश्य जा. कारण त्यामुळे एक वेगळं आणि उत्साहपूर्ण वातावरण तुमच्या मनामध्ये तयार होईल. तर या गोष्टीचा आनंद तुम्हाला लुटायला मिळेल आणि सहकार्य लोकांचं मिळाल्याने, सहवासात राहिल्याने तुम्हाला एक वेगळा आनंद मिळवता येईल. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात नवीन घर खरेदीचे योग तुम्हाला जर हवे असतील तर कोणाच्या तरी मार्फत, कोणाच्या तरी मध्यस्थीने तुम्ही हे करायला हरकत नाही. कारण जेव्हा जुनं घर किंवा जुनी प्रॉपर्टी आपण विकतो आणि नवीन घेतो त्यावेळेला कोणाच्या मध्यस्थीची गरज लागते आणि त्या मध्यस्थीच्या मदतीने हे तुमचं काम अगदी निर्धास्तपणे होऊ शकेल. म्हणून याही गोष्टींचा तुम्ही अवश्य विचार करा. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली प्रकृती आपल्याला साथ देणार आहे. त्यामुळे उत्साहाचं वातावरण तर राहीलच आणि त्यामुळे आपण करीत असलेला उद्योगधंदा जो आहे तो वाढीस नेण्यासाठी आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचतील. एखादं लोन घ्यायचं आहे, तुम्हाला काही लोन घेऊन काम करायचं आहे किंवा मोठी काहीतरी रक्कम उचलून काही नवीन प्रोजेक्ट लॉन्च करायचं आहे, तर यासाठी लोन वगैरे मिळवण्यासाठी या महिन्यात तुम्ही प्रयत्न करा. कारण ते लॉन्चिंग जे आहे त्या लॉन्चिंगसाठी तुम्हाला जी मदत लागणार आहे त्या मदतीसाठी उत्तम महिना हा तुम्हाला असा म्हणता येईल. बँकेचं लोन किंवा गव्हर्मेंटकडून मिळणाऱ्या काही मान्यता, काही आपण असं म्हणतो की परवानग्या, त्या परवानग्या तुम्ही ह्या महिन्यात घ्या आणि तुमचा जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट प्राप्त करण्याकडे तुमचा भर असू द्या. जे लोक उद्योगधंदा करणारे आहेत त्यांना आवक चांगली दिसून येत आहे आणि नवीन नवीन असे सल्लागार किंवा धंद्यात मदत करणारे लोक तुम्हाला या महिन्यात मिळू शकतात आणि तुमच्या आयडियाज ज्या आहेत त्या पूर्णत्वाकडे नेऊ शकतात. म्हणून धंदेवाईक करणारे किंवा धंदा करणारे असे जे लोक आहेत त्यांना उत्तम मार्ग या महिन्यात सापडू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कलिग्स, आपले जे सहकारी आहेत त्यांचा उत्तम साथ तुम्हाला या महिन्यात मिळेल आणि त्यांच्या साथीने तुम्ही एक नवीन यश पादाक्रांत करू शकता. नोकरीमध्ये जे लोक बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे काही 3-4 महिन्यापासून बदल करत आहेत, त्यांना या महिन्यात त्यांनी नोकरीसाठी बदल करायला म्हणजे प्रयत्न करायला हरकत नाही की जेणेकरून पुढच्या 2 महिन्यात हे काम त्यांचं निश्चित होईल. म्हणून डिसेंबरमध्ये याला थोडा वेग द्या, चालना द्या, म्हणजे या गोष्टीला पटापट कशा करता येईल हे तुम्हाला समजेल. जे उद्योगधंदा करणारे, छोटा उद्योग करणारे किंवा आपल्या हातावर पोट भरणारे लोक आहेत त्यांनासुद्धा चांगले पैसे मिळवून देणारा हा महिना आहे.
म्हणजे तुम्हाला उत्पन्न त्यापासून चांगलं मिळू शकेल. विशेषतः उत्तरार्धामध्ये तुम्हाला अनेक गुंतवणुकीच्या म्हणजे कामामध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील. त्या योग्य आहेत की नाही ते बघा, कोणाचा सल्ला घ्या वाटल्यास, आणि त्या उद्योगधंद्यामध्ये आपण नवीन उडी मारायला सुद्धा हरकत नाही. अशा गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसत आहेत. मकर राशीच्या व्यक्तींना शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्या मुलांनी थोडासा चैनीचा जो भाग आहे त्या चैनीचा भाग थोडा कमी करा. कारण उत्स्फूर्तपणे इतर मुलं चैन करतायत म्हणून तुम्हीही चैन करण्याचा तुमचा कल असू शकतो. पैसे उधळण्याकडे तुमचा कल असू शकतो, पण त्याला थोडासा तुम्हालाच आळा घालायला हवा. चैन न करता किंवा आपल्या वडिलांचे पैसे, घरच्यांचे पैसे उगाचच फालतू खर्च न होऊ देता बरोबर आपल्या अभ्यासालाच कसे वापरता येतील याचा विचार तुम्ही करायची वेळ आलेली आहे. म्हणून तो अनावश्यक खर्च टाळा आणि तुमचा जो काही तुमची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याकडे तुमचा कल असू द्या. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबाकडे थोडं लक्ष द्या. आपलं कुटुंब म्हणजे केवळ आपण आणि आपली मुलं असं नाही आहे, तर आपले सासूरवाडीची मंडळी, आपले मामाकडचे, काकाकडचे, अशी जी काही मंडळी असतात, एकंदर कुटुंब जे आपण नेहमी एकमेकांशी कनेक्टेड असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या मदतीला आपण स्वतः धावून जा आणि त्यांना शारीरिक मदत जर लागली तरी ती सुद्धा आपण करा. कारण अटेंड करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते अटेंड करून तुम्हाला एक समाधान मिळेल आणि समोरच्यालासुद्धा समाधान मिळेल. तसा एक योग येत आहे तुम्हाला, तो योग तुम्ही प्राप्त करून घ्या आणि त्याचाही आनंद तुम्ही मिळवा, असंच या ठिकाणी मी सांगेन. उत्पन्न जे या महिन्यात मकर राशीच्या व्यक्तींचं जे आहे ते उत्पन्न योग्य असं म्हणता येईल. त्याचा विनियोग कसा करायचा ह्याचे मात्र कौशल्याने तुम्ही करा. विशेषतः ट्रेडिंग वगैरे करणारे लोक आहेत, त्यांनी सल्ल्याशिवाय कोणतीच गोष्ट करू नका, काहीतरी नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.